फ्रुट्स वगैरे सगळे थर्माकोल वाले. पण कसं वाटलं मंडईत फोटोशूट करून? अरे एकदम बकवास. आणि हा हरामी याच्याकडून एक पोज होत नाही लवकर नीट. प्री वेडिंग कधीच करू नका. हॅलो ऑल, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. ॲक्च्युली आज मी इथे हिंजवाडी साईडला एक PBA फिल्म सिटी म्हणून आहे, तिथे आलो आहे जस्ट बिकॉज माझ्या फ्रेंडचं प्री वेडिंग आहे, जिथं माझं काही काम नाही आहे, बट त्याने जस्ट बोलवलं म्हणून आलो आहे बिकॉज त्याच्यासोबत कोणीच नाही आहे. सो त्यामुळे मी आलो आहे त्याला हेल्प करायला. सो चलूयात आतमध्ये. आता ते लोक आत्ता आय थिंक 1 घंट्यापूर्वीच आले, तर भेटतो त्यांना. आता माहिती नाही कुठे, खूप मोठी जागा ही ॲक्च्युली. भाई साहब प्लेस तो खतरनाक है ये वाली, टोटली. ये मुझे हे मला माहिती नव्हतं ॲक्च्युली फिल्म सिटी आहे म्हणून इथं. प्रॉपर शूट आहे, ॲस्थेटिकवाले. त्याच्यानंतर काय म्हणतात विलेज साईडवाला, एकदम प्रॉपर आहे एकदम शूट. हे पण मस्त दिसतं एकदम. मस्त प्लेस आहे इथं, एकदम प्रॉपरली करून ठेवलं आहे. आणि सिटीवाली जी आहे ती विलेज साईडवाली. आता मी जिथं गेलो होतो तिथे एका कपलचं फोटोशूट चालू आहे तिथं. पण ही समोरचं एरिया आणि त्या साईडला समोर लेक आहे पूर्ण प्रॉपर. हाच तो ज्याची प्री वेडिंग आहे. कसं वाटलं मंडईत फोटोशूट करून? अरे एकदम बकवास. खूप ऑकवर्ड फील झाला म्हणे मंडईत फोटोशूट करून तुला? सगळे तोंड बघायला. कोणतं चांगलं आहे जाऊ दे, त्याच्यात तसंही काय फरक पडतो. सकाळी खूप लोक होते का मंडईत? एक कपल. इथं पण भरपूर लोक आहेत फोटोशूट करणारे, भरपूर लोक आहेत तिथं फोटोशूट करणारे. एवढी जास्त गरमी आहे ना आज सर. पुण्याचं टेम्परेचर वाढतच चाललं आहे. 40 काहीतरी टेम्परेचर आहे आज सर. हा प्लेस मस्त आहे यार. इकडं मस्त समोर लेक आहे मस्त काय. एवढे कपल दिसत आहे, एवढे कपल दिसत आहे. नुसते फोटोशूट, नुसते फोटोशूट. नुसतं फोटोशूट चालू आहे सगळ्यांचं. त्याच्या इकडे हे विलेजवालं सीन आहे इकडे पण. त्याच्यासमोर लेक आहे. इकडं हवा चालू आहे, बट गरमी एवढी जास्त आहे ना, गरम हवा चालू आहे नुसती. एकदम ॲस्थेटिक किचन आहे भाई, एकदम नाईस. सगळे फ्रुट्स वगैरे सगळे थर्माकोल वाले. पण पीठ एक्स्ट्रा, पीठ असली वाले. हा यार किती रिकाम नेलेला आहे. अरे खरंच अरे भैया एक ग्लास घेऊन जाऊ मी तर म्हणतो. चांगले ग्लास आहे अरे, कामाचे. हे पण एस्थेटिक. हाँ सगळे एस्थेटिक वाले. फोटोशूट देखना है क्या भाई आपको? ये देख रहे हो. आता एवढा जाऊ दे, आता शिवी आली तोंडात. याला शूज वगैरे सगळ्या आधीच नाही घेऊन जातात का? म्हणजे जे मित्र हेल्प करायला त्यांना उगाच उन्हात फिरवायचं. आम्ही आता जस्ट एक कपल फोटोशूट करत होतो पूल टेबल पाशी. एवढं असं येतंय आम्हाला की काच करताय ते फोटोशूट म्हणजे कळत नाहीये. बॅट सारखा पूल टेबलची बॅट अर्धी तुटलेली आहे लिटरली. ती क्रिकेटच्या बॅट सारखी बॅट आहे, ती तुटलेली आहे ती. आणि तिचं काही म्हणजे सांगतो. या झाटू कडून एक स्माइल येत नाही. एका फोटोसाठी 10 टेक आहे त्याचे. परत हागला. एक साधी वॉक होत नाही याच्याकडून, परत हागला.
हे फोटोग्राफर दादा जे ना ते एवढं मस्त एक्सप्लेन करत आहे सगळ्या गोष्टी यांना. आणि हा हरामी याच्याकडून एक पोज होत नाही लवकर नीट. एवढा टाइम लावतोय प्रत्येक गोष्टीसाठी. तर एकदा सांग कसं वाटतं तुला तुझ्या प्री वेडिंग बद्दल? जोरात बोल थोडं. मला एक पलंग द्या, हां उशी द्या, हां. AC द्या. खूप हे जास्त वाटतंय. त्याला काय म्हणणं आहे तुझं? परत एकदा तुझे शब्द सांग, तुझ्या भूमिका या गोष्टींबद्दल, प्री वेडिंग बद्दल काय म्हणणं काय आहे तुझं? मित्रांनो, जेव्हा केव्हा लग्न होईल प्री वेडिंग कधीच करू नका. सिंपल आणि इथं 100 लोक तोंडाकडे पाहतात, तसं काही प्रॉब्लेम नाही. बट तोच मोठा प्रॉब्लेम आहे की खूप काही गोष्टी कराव्या लागतात. तर म्हणून म्हणतो कधीच नका करू. पैसे वाचवा, त्याच्यापेक्षा स्वतःसाठी वापरा ते पैसे. तुम्ही काहीतरी नंतर प्लॅन करा. साहेब नुसते कपल या हवेमध्ये रोमांस आहे. काय ठरल्या? या हवेमध्ये रोमांस नाही आहे कसं तुला वाटत नाही आहे का? छपरी रोमांस एकदम. या हवेमध्ये नुसता रोमांस आहे, नुसते कपल्स आहे, नुसते रोमॅन्टिक. छपरी रोमांस. फेडअप झालाय तू खूप इतक्या लवकर. आता शिकतं एक फोटोशूट झालंय, एक आउटफिटवर फोटोशूट झाले. सकाळी झालं ना. ते बघ काय म्हणतात इथं नुसते रोमॅन्टिक कपल. या हवेमध्येच रोमांस आहे भाई. देख सकते हो आप थोडा. लड्ड्याच्या मारुतीची जरा जास्तच हालत झाली. कलर कधी मारला? लड्ड्या कलर कधी मारला तू मारुतीला? काचा फुटलेलं माहित होतं आम्हाला. टायर पण सायलेन्सर गायब आहे. माहित होतं, पण लाल झालेलं नव्हतं माहित. गाडीत काहीच नाही आहे. इकडं तर मस्त विलेज शूट, रिक्षा, मंदिर. हा वाडा भारी आहे. हा झोपडी, हा वाडा भारी. आतमध्ये जाऊ शकतो ना आपण. चलो अंदर चलते. अंदर कूलर आहे बे. तुम्हाला जर व्हाईट हाऊस पण पाहिजे असेल तर व्हाईट हाऊस पण भेटून जाईल, काही प्रॉब्लेम नाही तसं. विंटेज कार पण भेटून जाईल. दादाच्या कार असतील. ट्रम्प तात्याच्या कार असेल, बट ट्रम्प तात्या भेटणार नाही तुम्हाला. ट्रम्प दादाचं प्रायव्हेट लेक पण आहे. त्यांची प्रायव्हेट. या गाडीचं काय नाव होतं? अँबॅसेडर. ट्रम्प तात्याचं वॉशरूम पण कलरफुल आहे. कलरफुल आहे. कलरफुल वॉशरूम. ट्रम्प तात्याच्या बायकोची सायकल पण आहे. ॲम्बॅसेडरला फुल हे केलंय त्यांनी, मॉडिफाय. ट्रम्प तात्या इथंच जातात आंघोळीला सकाळी सकाळी रोज. आणि तिकडे काहीतरी करतात. हा त्यांचा नाईट बेड आहे इथंच. आणि ते तिकडे खेळतात कसं गोंडी. ट्रम्प तात्यांचा बार. आणि इकडे दारू पितात. इकडे दारू. रोज आंघोळ झाली की इकडे एक पॅक रोज. आणि मग या छोट्या झोपडीत तिथे पलंग आहे. तिथं पलंग पण आहे का झोपडीत छोटासा. ट्रम्प तात्याचं कलेक्शन. शौकीन माणूस आहे ट्रम्प. आम्ही आहे शौकीन माणूस आहे. ओल्ड मॉन्क आहे, अँटिक्विटी आहे, स्मिर्नॉफ आहे, रॉयल चॅलेंज आहे आपलं. ब्लॅक डॉग पण आहे. बापरे. ब्लेंडर्स आहे, रेड लेबल आहे, डबल ब्लॅक. त्याच्यानंतर रेड लेबल आहे, स्मिथ आहे, किंग रॉबर्ट पण आहे. ट्रम्प तात्याचे शॉक जरा साधे पण आहे. ब्रीझर वगैरे देतात ट्रम्प. इकडे. अजून कोणतं आहे? ओक स्मिथ. बस. त्याचं मला नाव कळलं ना, कारण स्टिकर गेलंय. कोणती? ही वाली ना. ही वाली तर अँटिक्विटी आहे. हे काही तर अँटिक्विटी ब्लू. तुझ्यासारख्याने नाव माहिती नाही म्हटल्यावर कसं करावं रे. मडेरा वाईन पण आहे, रेड वाईन. ट्यूबॉक जरा जास्त आहे, ते रोजचं आहे. थोडे फॅन आहे. फॅन आहेत तात्या. तात्याचा मिनी क्रीज दाखवतो तुम्हाला जरा. छान आहे. तर रात्रीच्याला भारी दिसेल तात्याची क्रीज. हे बा त्यांची आणखी अँबॅसेडर. तात्यांची लालवाली अँबॅसेडर. ती निळी होती. तिने तात्या रंगीन शौकीन माणूस होता. रंगीन माणूस आहे आणि तात्यांचं तात्यांचा जिथं जन्म झाला तेच ते मंदिर. त्या देवळातच त्यांचा जन्म झाला तात्यांचा. इतके छपरी कपल दिसतील ना तुम्हाला इथं. एकदा तुम्ही व्हिजिट जरूर करा.
आय थिंक आय डोंट नो काही एंट्री फीस वगैरे आहे का, मला सांगितलं काही विचारलं नाही मी याला. बट एवढे छपरी कपल दिसताना, एवढे छपरी कपल्स आहे आणि कॅमेरामॅन त्यापेक्षा छपरी आहेत की ज्यांना माहिती नाही पोच कोणत्या सांगायच्या, कशा चांगल्या दिसत काहीच नाही, अशी काही पण पोच सांगतात काही पण. मीच एक मागे कपल आहे त्यांना ऑब्झर्व करत होतं, त्याच्यानुसार हे ऑब्झर्वेशन आहे माझं. तुम्हाला मी दाखवण्याचा ट्राय करतो ते छपरी कपल कसं वाटतं की. पण मी जज करत नाही आहे, बट जस्ट सांगतो तुम्हाला कसं दिसतं आहे, थोडं दाखवतो तुम्हाला ग्लिम्स. पहिले आत्ता जस्ट मला एक ही गोष्ट कळली. एक आमच्या कॅमेरामॅन आहे ना, त्यांनी आता ते कपलला सांगितलं, एक आयडिया दिली किंवा मुलगा बुक वाचेल आणि मुलगी येईल त्याच्या अंगावर बसेल काहीतरी बसेल वगैरे आणि त्याला डिस्टर्ब करेल पुस्तक वाचायला. कशी वाटते तुला की आयडिया? मी आत्ता किती वेळचं म्हणजे हा त्याचं चेंज करत होता, ठीक आहे, याचा आउटफिट चेंज करत होता, तर मी इथं थांबलो होतो बाहेर. सो मी ना 2-3 कॅमेरामॅन आले. तर आत्ताचं वाला जर आयडिया मला चांगली वाटली तर तुला काय वाटतं आयडियाबद्दल? पुढचं स्टेप सगळ्यांना माहिती आहे, मग काय होणार आता. हां म्हणजे बुक बाजूला ते जे काय आहे ते आहे, पण तुला आयडिया कशी वाटते? तेच रेकॉर्ड करायचं तर आपण दुसऱ्या ठिकाणी पण जर नाही, माझं म्हणणं आहे की जर ते सर रेकॉर्ड करायचं असेल तर तुम्ही तुमच्या घरी करा. इथे काय रेकॉर्ड करता फिल्म सिटीमध्ये, एवढ्या मोठ्या फिल्म सिटीमध्ये? जाऊ द्या.